नमस्कार मित्रांनो, आज आपण पोलीस भरती सराव पेपर क्रमांक 97 नंबरचा घेऊन आलेलो आहे तुमच्यासाठी येणाऱ्या 2025 आणि 26च्या एक्झामसाठी. तर मी संदेश अकॅडमीमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करत आहोत. आपला पॅटर्न असतो मित्रांनो, सामान्य ज्ञान, बुद्धिमत्ता चाचणी, गणित, मराठी व्याकरण, चालू घडामोडी या गोष्टींवर रिलेटेड पेपर. तर 25 मार्काचा पेपर होत असतो आपला जुन्या पेपर मधली. त्याच्यापैकी किती मार्क भेटतात ते आपल्याला सांगायचं आहे. आणि आपण 85+ पेपर कसा न्यायचा, स्कोरिंग कशी करायची, याच्यासाठी आपण सगळा प्रयत्न करत आहोत. तर आपल्या अकॅडमीचं मिशन आहे मित्रांनो 2025ची पोलीस भरती. पहिला प्रश्न आहे, भारताच्या संविधानातील कोणत्या अनुसूचित नगरपालिकेशी संबंधित तरतुदी आहे? 9वी, 10वी, 11वी, 12वी. कोणती? 12वी अनुसूची. ऑप्शन क्रमांक डी 12वी अनुसूची. त्याच्यात काय नगरपालिकांचा उल्लेख आहे. कोणती घटना होती? 74वी घटना दुरुस्ती. पुढचा प्रश्न आहे, राज्यपालाच्या अध्यादेशासंबंधी अधिकार कोणत्या कलमानुसार आहेत? कलम 200, कलम 213, कलम 356, कलम 163. राज्यपालाचा अध्यादेश कोणत्या कलमानुसार आहे? तर 213 नुसार आहे. कलम 213. ऑप्शन क्रमांक बी कलम 213. पुढचा प्रश्न, भारतीय संविधानाच्या आर्थिक आणीबाणी कोणत्या कलमामध्ये लागू केली जाते? 352, 356, 360, 365. कशामध्ये आर्थिक आणीबाणी? 360. ऑप्शन क्रमांक सी 360 कलम याच्यामध्ये आर्थिक आणीबाणीचा उल्लेख केलेला आहे भारतीय संविधानात. तर पुढचा प्रश्न, महाराष्ट्र विधान परिषद सदस्याचा कार्यकाल किती वर्षाचा असतो? 4 वर्ष, 5 वर्ष, 6 वर्ष, 7 वर्ष. किती वर्षाचा असतो? 6 वर्षाचा. विधान परिषद ही कशाच प्रमाणे काम करते? आपली पण राज्यसभाप्रमाणे. पण तिला राज्यसभाप्रमाणे जसे वर्क करते तसा तेवढा दर्जा नसतो. लोकपाल संस्थेचा कायदा कोणत्या वर्षी लागू झाला? 2011, 2012, 2013, 2014. कधी लागू झाला? 2013 मध्येच लागू झाला. ऑप्शन क्रमांक सी हे आपलं योग्य उत्तर असणार मित्रांनो. रयतेचा राजा ही उपाधी कोणाला दिली जाते? संभाजी महाराज, शाहू महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, बाजीराव पेशवे. कोणाला दिली जाते? छत्रपती शिवाजी महाराजांना दिली जाते रयतेचा राजा. ऑप्शन क्रमांक सी आपलं योग्य उत्तर आहे. शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या वर्षी झाला? शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक हा 1674 रोजी झाला. ऑप्शन क्रमांक बी 6 जून 1674. कोणत्या किल्ल्यावर झाला? रायगडावर झाला. पेशवेपद वंशपरंपरागत झाले हे कोणाच्या कारकिर्दीत झाले? बाजीराव प्रथम, बालाजी विश्वनाथ, माधवराव फर्स्ट, नारायणराव. कोणाच्या याच्यात झालं ते? बालाजी विश्वनाथांच्या कारकिर्दीत पेशवेपद हे वंशपरंपरागत झाले होते. ऑप्शन क्रमांक बी हे आपलं योग्य उत्तर आहे. भारत छोडो आंदोलन हे कोणत्या वर्षी सुरू झाले? 1939, 1940, 1941, 1942 आणि 1945. भारत छोडो आंदोलन कधी झालं होतं? 1942ला. ऑप्शन क्रमांक सी 1942. सार्वजनिक सत्याग्रह ही संकल्पना कोणी मांडली? सुभाषचंद्र बोस, लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, लाला लजपत राय. कोणी मांडली? महात्मा गांधी यांनी मांडली. ऑप्शन क्रमांक सी महात्मा गांधी. महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती? गोदावरी, कृष्णा, भीमा, तापी. कोणती आहे? गोदावरी. ऑप्शन क्रमांक 1 गोदावरी. पृथ्वीच्या सार्वजनिक अंतर्गत थर कोणता? भूस्तर, मेंटल, बाह्य केंद्र, अंतर्गत केंद्र. कोणता आहे? मेटल.
ऑप्शन क्रमांक बी हे आपले योग्य उत्तर असणार आहे. एल निनो हा कोणत्या महासागराशी संबंधित आहे? अंटार्क्टिक महासागर, हिंदी महासागर, प्रशांत महासागर, आर्क्टिक महासागर. कोणत्या संबंधित आहे? प्रशांत महासागराशी. ऑप्शन क्रमांक सी प्रशांत महासागर. भारतातील सर्वात जास्त पर्जन्यमान कोणत्या ठिकाणी होते? महाबळेश्वर, चेरापुंजी, मावसीनराम, दार्जिलिंग. कुठं पडले? चेरापुंजी आणि मावसीराम. आता सध्या मावसीरामला पडलेली, त्यामुळे या दोन्हीपैकी सगळ्यात जास्त दोन्ही ठिकाणी पडते. काळी माती कोणत्या पिकासाठी प्रसिद्ध आहे? भात, गहू, कापूस, ऊस. कशासाठी प्रसिद्ध आहे? कापसासाठी काळी माती प्रसिद्ध आहे. ऑप्शन क्रमांक सी. कापूस हा कुठे पिकतो? काळ्या मातीत, विदर्भ साईडला. मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती? थायरॉइड, यकृत, पिट्युटरी, स्वादुपिंड. कोणती आहे? यकृत. सर्वात मोठी ग्रंथी कोणती? यकृत. ऑप्शन क्रमांक बी. रक्ताचा लाल रंग कशामुळे असतो? ऑक्सिजन, लोह, हिमोग्लोबिन, प्लाझ्मा. कशामुळे असतो? हिमोग्लोबिनमुळे. ऑप्शन क्रमांक सी. हिमोग्लोबिन. ध्वनीचा वेग सर्वाधिक कुठे असतो? हवेत, पाण्यात, निर्वातात, घन पदार्थात. कशात असतो? घन पदार्थात. ऑप्शन क्रमांक डी. डीएनएचे पूर्ण नाव काय? डीऑक्सी रायबोन्यूक्लिक ॲसिड, डीऑक्सीन्यूक्लियर ॲसिड, डबल न्यूक्लिक ॲसिड, डीऑक्सिबो न्यूट्रल ॲसिड. काय? डीऑक्सीरिबोन्यूक्लिक ॲसिड, डीएनए. ऑप्शन क्रमांक ए हे आपलं योग्य उत्तर आहे. मानवाच्या डोळ्यातील प्रकाश संवेदनशील भाग कोणता? कॉर्निया, लेन्स, रेटिना, आयरिस. कोणता आहे? रेटिना. ऑप्शन क्रमांक सी. नाठाच्या माती हनुकाठी या वचनातील अलंकार कोणता? कोणता? अनुप्रास अलंकार. ऑप्शन क्रमांक ए अनुप्रास अलंकार. जो पेरतो तोच उगवतो हा कोणता न्याय? कर्मन्याय, कारण न्याय, बीजांकुर न्याय, कार्यकारण भाव. कोणता? कारण्य न्याय. ऑप्शन क्रमांक बी हे आपलं योग्य उत्तर. कारण्य न्याय. खालीलपैकी कोणता शब्द तत्सम आहे? पाणी, अग्नी, आग, पाऊस. कोणता आहे? अग्नी. ऑप्शन क्रमांक बी हे योग्य उत्तर आहे. रामचरितमानस कोणी लिहिले? वाल्मिकी, तुलसीदास, कालिदास, वेददास. कोणी लिहिले? तुलसीदासांनी लिहिलं. ऑप्शन क्रमांक बी. पुढचा प्रश्न. ए इक्वल टू 1, बी इक्वल टू 2 तर पोलीस इक्वल टू काय असणार आहे? सरळ सरळ मित्रांनो, पी किती नंबरला आहे? 16 नंबरला आहे. ओ किती नंबरला आहे? 15 नंबरला आहे. नंतर यल किती नंबरला आहे? 12 नंबरला आहे. नंतर आय किती नंबरला आहे? 9 नंबरला आहे. नंतर सी 3 नंबरला आहे. नंतर ई हा 5 नंबरला आहे. आता करा यांची बेरीज. 9 3 12, 12 2 24, 24 झाले. हा 24, हा 15 15 30, हा 31, 5,
हा 30, हा 31 आणि हे 12 12 24. किती झाली मित्रांनो? 16 प्लस 15 प्लस 12 प्लस 09 प्लस 03 प्लस 05. 16 आणि 15 किती झाले? 31. 31 प्लस 12 3 43 प्लस 12 3 2 5. हा 55. 55 55 आणि 5 60. यापैकी नाही. ओके. अशा प्रकारे मित्रांनो आपला आजचा पोलीस भरतीचा सराव पेपर क्रमांक 97 क्रमांकाचा झालेला आहे. आज आपण मागील वर्षाचा पेपर डिस्कस नाही केलेला. काही कारणास्तव मला थोडं काम असल्यामुळं मी तो पेपर डिस्कस नाही करू शकलो. त्याबद्दल मी सगळ्यांचा क्षमस्व आहे. जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करू शकता आणि डेली पोलीस भरतीबद्दलचं अपडेट घेऊ शकतात. आणि तुम्हाला 25 पैकी किती मार्क मिळाले या पेपरमध्ये तुम्ही आम्हाला कळवायचं आहे. आज आपण इथेच थांबूया. जय हिंद, जय भारत.